घरी भीमतडीच्या भीमतडीच्या यमुनेचे पाणी बाजा जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा. हो शंभू बोला रामभाऊ. नमस्कार नमस्कार नमस्कार. काय कुठे निघाले? अहो आम्ही तर फिरायला निघालो पण तुम्ही एवढं सूट बूट घालून कुठे फिरता? अरे बाबा इलेक्शन आहे आता आमच्याकडे. अच्छा उभे राहिले? नाही मी उभा नाही राहिलेलो आहे पण आमच्या गावाचा प्रश्न काय माहिती का आम्हाला बाकी सगळ्या कामांना वेळ भेटतो मतदान करायला वेळ भेटत नाही. मग त्यांना मतदान किती गरजेचं आहे हे सगळ्यांना पटवून सांगावं लागतं म्हणून मला मग फिरावं लागतं. अच्छा असाच गेलो ना तर मग लोक काही मला विचारत नाही याच्यावर इम्प्रेशन पडतं. सूट घालून गेलो का पुढे सारखं बरं वाटतं कोणतरी आलाय बुवा असं म्हणून मग मी त्यांना सांगतो आणि सगळे लोक मग त्या पद्धतीने येतात आणि मतदान प्रक्रियेत नक्कीच सहभाग घेतील अशी मला गॅरंटी होऊन गेली. आता आपण काय मतदान जेव्हा बघतो मतदान करा. नाही आताच्या मागे मतदान झालं ना ते लोकसभेचं झालं. हा खासदार निवडण्यासाठी झालं. आता जे मतदान आहे ते विधानसभेसाठी आहे. आमदार निवडून देणार आहोत आपण. अच्छा आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची पर्यंत मी गेलो का सांगायला या भाऊ न बोललो ये म्हणे काय फरक पडतो माझ्या एका मताने. तेच ना अरे बाबा त्याला समजावून सांगितलं 4 उदाहरणं दिले मी. कसे की एका मताने सरकार पडतं पण एका मताने सरकार बनतं पण आणि जर 100 वर जातात जगाचा इतिहास बघितला ना जर समजा एक मत जास्त पडलं असतं ना तर अमेरिकेची राष्ट्रभाषा जर्मन झाली असते. एका मतामुळे इंग्रजी भाषा घ्यावी लागली त्याला म्हणजे एक मत होत आहे की नाही. हे तुम्ही लक्षात घ्या आणि मतदान मध्ये नक्की सहभाग घ्या. अहो पण अडचणी असतात. आता ज्या महिला आहेत त्यांची छोटी छोटी बाळं आहेत त्यांना सोडून जायचं म्हणजे राव. अरे मला कळतंय एवढी गर्दी असते मतदान पेचामध्ये लाईन मध्ये उभं राहावं लागतं पण निवडणूक आयोगाने ती काळजी घेतली. काय केलं त्यावेळेला काय केलं निवडणूक आयोगाने मतदान बूथच्या बाजूला एक पाळणाघराची व्यवस्था केलेली आहे. बरं त्या पाळणाघर म्हणजे काय की लहान बाळांना सांभाळण्यासाठी तिथं आपल्या गावातील अंगणवाडी ताई असतील आशा ताई असतील त्या पूर्ण वेळ तिथे जेवढेला असतील त्या थांबतील आणि ज्या मातांचे बाळ लहान आहे ज्यांना कोणी घरी सांभाळायला नाही किंवा 2 तास लाईनीत उभं राहून त्यांना शक्य नाही सांभाळणं तर त्या बाळांना तिथं ठेवून त्यांना पाळणे असतील गरज पडली तर खाऊ दिला जाईल आणि तेवढा वेळ त्यांना सांभाळलं जाईल. मग त्यांचं मतदान होईल की नाही? होईल. आता मागे 2 दिवसापूर्वी 85 वर्ष वयाच्या लोकांचे मतदान पण करून घेतलं घरी जाऊन. 8-9 तारखेला झाले ते मतदान. ही सगळी सुविधा लक्षात आलं की कोणतं मतदान केलं होतं त्यासाठी निवडणूक आयोगाने करून घेतलेली. त्यामुळे टेन्शन नाही आणि निवडणूक किती गरजेचं असतं आणि आता एकदम सोपं करून टाकले. कसं निवडणूक करणं मतदान करणं एकदम सोपं काम आहे. आणि आपले भाऊ सगळं दादा निवडणुकीचे हे वार असं जोरात सुटलं. निवडणुकीचे हे वार असं जोरात सुटलं. मतदानाला नक्की या तुला सगळं वाटलं. मतदानाला नक्की या तुला सगळं वाटलं. मतदानाला नक्की या तुला सगळं वाटलं. गेला जुना काळ नवी मशीन आली. 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 कसं बटन दाबावा याची ट्रेनिंग झाली. कसं बटन दाबावा याचं ट्रेनिंग झाले. कसं बटन दाबावा याची ट्रेनिंग झाली. कसं बटन दाबावा याची ट्रेनिंग झाली. तुझा पोलचिट घेऊन काल बियल भेटले. तुझं पोलचिट घेऊन काल बियल भेटले. काल बियल भेटले. तुझं पोलचिट घेऊन काल बियल भेटले. मतदानाला नक्की या तुला सगळं वाटलं. मतदानाला नक्की या तुला सगळं
एकदम छान तुम्ही महत्व सांगितलं बघा. चला आता आपण सर्वजण मतदानाला जाऊया आणि मतदानात एखादं गाणं सादर करा. मतदानाला मतदानाला ओ मतदानाला दोघं बी संगतीनं आपण जाऊया. मतदान करून लोकशाहीला जागूया. मतदान करून लोकशाहीला जागूया. मतदान करूया मतदान करूया मतदान करूया मतदान करूया मतदान करूया मतदान करूया. शेतकरी कामगार कष्टकऱ्यांना सोबत आपण घेऊया घेऊया घेऊया. संविधानानं दिलाय हक्क आपण तो बजवूया बजवूया बजवूया. शेतकरी कामगार कष्टकऱ्यांना सोबत आपण घेऊया घेऊया घेऊया. संविधानानं दिलाय हक्क आपण तो बजवूया बजवूया बजवूया. मतदान करणे कर्तव्य आपले नक्कीच आपण जाऊया. कसं सांगू मी कसं बोलू मी कसं सांगू मी कसं बोलू मी कसं सांगू मी कसं बोलू मी कसं सांगू मी कसं बोलू मी. मतदानाचा निर्णय समजांनी मिळून करूया. मतदान करून लोकशाहीला जागूया. मतदान करून लोकशाहीला जागूया. मतदान करूया मतदान करूया मतदान करूया मतदान करूया मतदान करूया मतदान करूया. कसं आहे ना पूर्वी राजाच्या पोटी राजा जन्माला